आताची मोठी बातमी येत आहे लिहिगाव येथून। कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे शेतात हरभरा कापणीचं काम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे। मशीनमध्ये हात अडकून एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली। मृत मजुराचं नाव साहिल सुरेश देशमुख, वय वर्ष 25, राहणार दिघोरी, जिल्हा चंद्रपूर असं आहे। कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिहिगाव येथील शेतकरी अशोक बालाजी धुडस यांच्या शेतात हरभरा कापणीचं काम सुरू होतं। साहिल हा मजूर म्हणून तेथे काम करत होता। कापणी दरम्यान साहिलच्या वडिलांचा फोन आला। फोनवर बोलता बोलता तो हरभरा मशीन मध्ये टाकत होता। त्याचवेळी अचानक त्याचा हात मशीन मध्ये अडकला आणि त्याचं संपूर्ण शरीर ओढलं गेलं। काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मशीन मालक अरविंद सांभारे यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात संपर्क साधलाय। पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। साहिल मशीन मध्ये फसल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी गॅस कटर बोलवण्यात आले। गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापून साहिलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। ही दुर्दैवी बातमी कळताच साहिलच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा अशा प्रकारे मृत पावल्यानंतर त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। गावकऱ्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रशासन गंभीर नाही, याकडे लोकांचं लक्ष वेधलं जात आहे। या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून साहिलच्या मृत्यूला जबाबदार तरी कोण, मशीन संबंधी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याचा तपास सुरू आहे। ही घटना कृषी यंत्रसामग्रीच्या सुरक्षतेबाबत मोठे प्रश्न उपस्थित करत आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आणि मजुरांना योग्य प्रशिक्षण, सुरक्षेसाठी आवश्यक गिअर्स आणि योग्य खबरदारी घेण्याची सक्ती करणे गरजेचे आहे। शासनाने यंत्रसामग्रीच्या वापराबाबत कठोर नियम लागू करणे हाच अशा अपघातांवर उपाय ठरू शकतो। महाराष्ट्र 24 न्यूज कथा पंकज चौधरी, कामठी, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।